श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तर 20 मार्चला आहे स्वामी प्रकट दिन आणि आपल्याला माहिती आहे चैत्र शुक्ल द्वितीया या दिवशी स्वामी प्रकट झाले होते आणि या निमित्ताने आपण 21 दिवसाचं पारायण बऱ्याच महिलांनी सुरू केलेलं आहे. स्वामी चरित्र सारामृताचं 21 दिवस 21 पारायण. पण ज्यांना कोणा शक्य झालं नाही त्या दिवसापासून करायला, तर करायची इच्छा आहे तर तुम्ही 11 दिवसाचं पण पारायण करू शकता. स्वामी चरित्र सारामृताचे 11 दिवसाचे पारायण म्हणजे 11 पाठ होतील. तर 11 पाठसुद्धा खूप झाले. आपण किती पाठ करतो याला महत्त्व नसतं, आपण मनापासून किती सेवा करतो याला महत्त्व आहे. आपल्या मनात भाव किती आहे हे महत्त्वाचं असतं. तर आता आपल्याला जर समजा तेव्हा शक्य झालं नसेल करायला 28 फेब्रुवारीपासून, तर आपण आताही 11 दिवसाची सेवा करू शकता. तर ती सेवा कशी करायची त्याबद्दल माहिती पुढे ऐका. आता स्वामी प्रकट दिनाच्या निमित्ताने आपल्याला 21 पारायण करणे शक्य झालं नाही, पण आपण 11 पारायण तर नक्कीच करू शकतो. 11 दिवस 11 पाठ करायचे आहेत. त्यामुळे 11 दिवसाचे पाठ कसे करायचे, त्याचे नियम काय आहेत, तर त्याचे नियम जसे 21 दिवसाचे होते तसेच 11 दिवसाचे नियम आहे. आपल्याला 11 दिवसाचं पारायण चालू करण्या अगोदर पण मंदिरात मठात जाऊन खडीसाखर नारळ ठेवून यायचं आहे आणि स्वामींना सांगून यायचं आहे की मी 11 दिवसाचे पारायण चालू करत आहे. स्वामी चरित्र सारामृताचे 11 पाठ करणार आहे. ते आदल्या दिवशी ठेवून येऊ शकता आणि गुरुवारपासून किंवा आता 11 दिवस अगोदर आपलं झालं पाहिजे पारायण. त्याच्या निमित्ताने आपण तो तसा दिवस पाहून किंवा आपल्याला जर त्याच्या अगोदरही 2-3 दिवस काही असेल, समजा आता पाडवा आहे, त्याच्या अगोदर अमावस्या आहे, त्याच्या अगोदर जर तुमचं पाठ पूर्ण झाले तरी चालत आहे. असं नाही आहे की प्रकट दिनाच्या दिवशीच 11 दिवस कंप्लीट झाले पाहिजे असं नाही आहे. तुम्ही 2 दिवस अगोदर जरी सेवा चालू केली तरी पण चालत आहे. त्यामुळे आपल्याला नियम असेच आहेत की आपल्याला पहिले खडीसाखर नारळ ठेवून यायचं आहे, स्वामींना नमस्कार करून बोलून यायचं आहे की किती दिवस आपण सेवा करणार आहोत आणि किती पाठ करणार आहोत ते. आणि नंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी किंवा त्या दिवशी सकाळी जरी जाऊन आला तरी चालत आहे मंदिरामध्ये. आणि नंतर आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे. आणि जसं की 21 दिवसाच्या सेवेला होतं की सुरुवातीच्या दिवशी आपल्याला जर संकल्प करायचा असेल तर तुमची जर अडचण असेल तर तुम्ही संकल्प करू शकता की 11 दिवस मी सेवा करणार आहे आणि या सेवेचं फळ मला असं असं भेटावं, असा तुम्ही संकल्प करून ताटात पाणी सोडून संकल्प सोडू शकता आणि नंतर आपल्याला सेवा चालू करू शकता. आणि जर तुम्हाला फक्त स्वामींची भक्ती करायची असेल तर तुम्ही संकल्प नाही केला तरी काही हरकत नाही आहे. रोज तुम्हाला 11 दिवस 11 पाठ करायचे आहेत. पण 11 दिवस पाठ करण्या अगोदर पहिल्या दिवशी आपल्याला स्वामी स्तवन पठण करायचं आहे आणि रोज नाही करायचं, परत पहिल्या दिवशी मात्र स्वामी स्तवनचं पठण करायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला ही सेवा करत असताना आपल्याला मांसाहार वर्ज्य आहे. स्वामींची कोणतीही सेवा असो आपल्याला मांसाहार तेव्हा करताच येत नसतो आणि आता तर आपण 11 दिवस पाठ करणार आहोत त्यामुळे आपल्याला मांसाहार वर्ज्य आहे. त्याचबरोबर आपल्याला परअन्न पण वर्ज्य आहे. दुसऱ्याच्या घरचं अन्न खायचं नाही आहे, ते चालत नसतं पारायण असताना. त्याचबरोबर जर आपल्याला सुतक पडलं असेल किंवा असं विटाळ वगैरे तर त्या काळातही आपल्याला पारायण सुरू करता येत नाही. आणि आपल्याला पारायणाची एक वेळ ठेवायची आहे, म्हणजे सकाळच्या वेळेस जर केला असेल तर आपण सकाळच्याच वेळेसमध्ये 11 दिवस करायचं आहे. म्हणजे एक टाईम असलं तर ती टायमिंगला पण खूप महत्त्व असतं ह्या सेवेमध्ये. ती भक्ती पण देवापर्यंत पोचते आणि एक टायमिंगला केलेली चांगली असते. आणि एका बैठकीत करावे असं म्हणतात की आता 1 ते 21 अध्याय आहेत या पोथीमध्ये आणि त्याला जवळजवळ 1.25 तास लागतो. तर 1.25 तास एकाच ठिकाणी बसून एकाच वेळेस याचं पारायण करावं असं म्हटलं जातं. आता जर कोणाला एवढं बसणं शक्य नसेल तर मध्ये उठलं तर ठीक आहे, एकदा वाचून नंतर थोडा वेळ गॅप घेऊन नंतर अर्धा तुम्ही पाठ करू शकता पूर्ण. पण असं म्हटलं जातं की जर आपण संकल्पयुक्त सेवा करत असेल तर ती एका बैठकीतच केलेली चांगली असते. त्याचं फळ पण आपल्याला, पुण्य पण आपल्याला छान भेटतं. त्यामुळे ज्यांना शक्य आहे, ज्यांना तब्येतीचं काही प्रॉब्लेम नाही आहेत, त्यांनी एका बैठकीतच करा आणि सकाळच्या वेळेस केलं तर खूप छान आहे. 12च्या अगोदर झालं तर खूपच छान आहे. बघा, ज्यांना 21 दिवसाची सेवा शक्य झाली नाही आणि सेवा करायची इच्छा आहे त्यांनी 11 दिवसाचे स्वामी चरित्र सारामृताचे 11 पाठ करू शकतात. नियम एकदम सोपेच आहेत, त्यामुळे कोणीही हे पाठ करू शकतं. आणि उद्या जरी चालू केलं तरी काही हरकत नाही आहे, कारण उद्या असाही गुरुवार आहे. त्यामुळे तुम्हाला ज्या दिवशी शक्य होईल त्या दिवशीपासून सेवा चालू करा. आणि जर स्वामीचरित्र सारामृताच्या नंतर 2-3 दिवस जरी तुमची सेवा पुढे गेली तरी काही हरकत नाही. तर बघा, स्वामी प्रकट दिनाच्या निमित्ताने आपल्याकडून काहीतरी स्वामींची सेवा घडते, याला खूप महत्त्व आहे. सेवा किती दिवस करतो याला महत्त्व नाही आहे, आपण मनापासून सेवा करतो याला महत्त्व आहे. तर बघा, साधी सोपी पण तेवढीच प्रभावी सेवा तुम्हाला सांगितलेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला, व्हिडिओतली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.